खाऊन पिऊन घ्या, एक दिवशी जायचंच आहे असं म्हणणे मॅम तुमचं. आणि जर नाही गेलात तर न्यूट्रिशनली अनबॅलन्स कार्ब रिच जंक फूड खाल्ल्याने डायबिटीज होईल, कोलेस्ट्रॉल वाढेल, हार्ट प्रॉब्लेम सुरू होतील, लिव्हर फॅटी निर्माण होईल. बर, एखादी गोष्ट आपण एक्सेस खातो याचा अर्थ काहीतरी मिस आउट करतो. सो न्यूट्रिशनल गोष्टी आपण मिस आउट करतो. देन व्हेजिटेबल मिस आउट करते, फायबर मिस आउट करते. त्यामुळे थकवा जाणवेल, हातपाय दुखतील, काही करण्यास इच्छा उरणार नाही, चिडचिडी स्वभाव निर्माण होईल, एन्झायटी होईल, राग येईल, पोट साफ राहणार नाही, त्यामुळे कॉन्स्टिपेशन होईल. आपल्या शरीरात प्रोटीन प्रमाणात नसेल तर हाडं कमजोर होतील, स्नायू कमजोर होतील, कमरेत मणक्यात गॅप पडेल. आणि अशात तुमचं जर असं वजन वाढलेलं असेल तर एका जागेवरून दुसऱ्या जागी उठण्यास मुश्किल होऊन जाईल, चालणं फिरणं मुश्किल होऊन जाईल, अर्थरायटिस होईल, जॉईंट्स पेन होतील, बसल्या जागी त्रासही त्रास. अँड दिस इज समथिंग कॉल्ड पुअर क्वालिटी ऑफ लाईफ. अनिता मॅम, तुम्हाला मी हे घाबरवण्यासाठी सांगत नाहीये. जर आपल्याला आपलं आयुष्य, फ्युचर सिक्युअर आणि सेफ हवं असेल तर ते आरोग्यदायी नकोय का?